ओके, राहू द्या, आता शांत बसा. ओम शांती. हे जे चित्र आहे स्वर्गाचं आहे. या संस्थेचं लक्ष आहे स्वर्ग धर्तीवर आणणार आहे. आपण काय म्हणतो, स्वर्ग कुठं आहे? वर आहे. स्वर्गात काय? शांती, सुख आणि देवी देवता. आज शांती बी नाही, सुख बी नाही. माणसाला म्हटलं दररोज 1 तास केंद्रावर या, ज्ञान आहे का, तुम्हाला शांती मिळेल. काय म्हणतात माणसं? वेळ नाही. काही तर संसारात एवढे बिजी झालेत, ते म्हणते आम्हाला मरायला वेळ नाही. आता ज्याला मरायला वेळ नाही ते दररोज 1 तास अध्यात्म करू शकत नाही. म्हणून सरळ म्हणतात मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आपल्या घरचा कोणी गेला सरळ म्हणतो स्वर्गवासी झाला. म्हणजे फायनल पहिलं कुठं होता? नरकात. अपोजिट नरक आहे. आपण कुठं राहतो? नरकात. मग आपल्या घरचा एक जर स्वर्गात गेला तर आपल्याला खुश व्हायला पाहिजे. खुश होतो का मग आपण? नाही. काय करतो? रडतो. म्हणजे फायनल वरती स्वर्ग नाहीये. स्वर्ग नरक इथंच आहे. माणसामध्ये जेव्हा मानवता आहे तेव्हा धरती स्वर्ग आहे. माणसं मानवता सोडून चालतात तेव्हा धरती नरक आहे. या नरकाला स्वर्ग बनवायला भगवंताला खाली यावं लागतं. भगवंत कधी येतात? जेव्हा घराघरामध्ये हिंदुस्थान पाकिस्तान तयार होते. भाऊचारा संपून जातो. आईला आई म्हणत नाहीत, बाबाला बाबा म्हणत नाहीत. अशा वेळेला भगवंत येतो आणि 2 कामं करतो. एक, माणसांना मूल्यांची शिक्षा देतं, नरकाला स्वर्ग बनवतं. दुसरं काम करतं, सर्व धर्माचा विनाश, एक सत्य धर्माची स्थापना. त्याला म्हणतात आदी सनातन देवी देवतांचा धर्म. तो असतो स्वर्गात. आता मेल्यावर स्वर्गात जायचे या गोष्टीवर आपला विश्वास नाही. म्हणून ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये जॉईन झाल्यावर प्रत्येक माणसाला मरण्या अगोदर 2 फायदे मिळतात. पहिला फायदा होतो हे सर्व बघून ऐकून आवड निर्माण होते. ज्याला आवड आहे त्याला सवड आहे. इच्छा तेथे मार्ग. इथून घरी गेल्यावर सहपरिवारासहित 7 दिवसाचा बेसिक कोर्स करायचा. 1 वर्ष 1 तास ज्ञान ऐकायचं. विचार चेंज, कर्म चांगले. आपण या नरकभरी दुनियामध्ये राहून स्वर्गाची अनुभूती करू शकतो. हे ब्रह्माकुमारी मध्ये जुडलेला पहिला फायदा आहे. आणि दुसरा फायदा आहे भगवंताची भेट. याच देही याच डोळा. चॅलेंज आहे. विद्यालय आहे, अंधश्रद्धा नाही आहे. पण याचं नाव काय? प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. ईश्वराने स्थापन केलंय. विश्वामध्ये चालतं एक विद्यालय आहे. विद्यालय म्हटल्यावर शिका आणि शानेवा. आशीर्वाद कृपा नाही. डिग्री घ्यायची तर ज्ञान ऐकावं लागतं. म्हणून तो 4 गोष्टीचं ज्ञान देतात. पहिलं, मी कोण आहे. दुसरं, माझा कोण आहे. तिसरं, मला काय करायचंय. चौथं, माझ्या बरोबर काय जाणार आहे आणि आम्ही कधी जाणार आहे हे तर माहितच नाही. चायना मॉडेल आहे. चले तो चांद नाही तो शाम. आपण गेलो, जग संपलं. नो गॅरंटी नो वॉरंटी. म्हणून जेव्हा कळलं तेव्हापासून अध्यात्म करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. आणि 4 विशेषता आहे संस्थेच्या. पहिली विशेषता, निर्माता पॉइंट ऑफ लाईट, सबका मालिक एक. त्याला प्रेमाने इथं म्हणतात शिवबाबा. दुसरी विशेषता, याला लेडीज चालवते, महिला संचालन करणारी जगातली पहिली संस्था. तिसरी विशेषता, सेवाभावी. इथं एका माणसाला पगार नाही. छोट्या पोस्ट पासून मोठ्या पोस्ट पर्यंत लोक आहेत इथं. इथं सेवेला यायचं असेल तर वर्षानुवर्ष पहिले विद्यार्थी बनावं लागतं, तेव्हा सेवा मिळते, नाही तर सेवा मिळत नाही. सेवाभावी संस्था आहे. म्हणून इथलं स्लोगन आहे, बिनपगारी फुल अधिकारी, पांढरे कपडे, खिस्से खाली, ये है विश्व के माली. एकाला पगार नाही, फ्री सेवा. आणि चौथी विशेषता आहे, भगवंताला भेटवतात. आता कोणाकोणाला भगवंताला भेटायची इच्छा आहे? थोडा हात वर करा, उंच करा, असा उंच. मोबाईल फिरवा चारी बाजूला. 100% आपण भगवंताला भेटू शकतो, गॅरंटी सहित. फक्त इथून गेल्यावर सहपरिवारासहित 1 तास केंद्रावर जावं लागेल. पुढच्या वर्षी आपण भगवंताला भेटायला येऊ शकतो, गॅरंटी आहे. आता कसं भगवंताला भेटतात ते तुम्हाला 2 मिनिटांमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो मी माझ्या अनुभवाने. या व्हिडिओला स्टॉप करा.